जाऊया मॅच कडे. सेमीफायनल क्रमांक 1 RB11 पाटण विपक्ष 32 शिराळा अशी मॅच ठेवली जाते. पश्चिम महाराष्ट्र आणखीन एक छान कमेंट आले उमेश घाडगे यांच्याकडून. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जबरदस्त नियोजन, नाईस ब्रॉडकास्टिंग. ओम साई MTC उत्तम समालोचक. घरी बसून ग्राउंडवर आनंद असल्याची फिलिंग त्यांना भेटते. उमेश घाडगे, थँक्यू सो मच ब्रो. पाच ओव्हरची मॅच, सेमीफायनलची मॅच आणि अप्रतिम सामना. लक्षात घ्या 12th मॅन दोन्ही टीमचे उपस्थित आहेत. अंपायर साठी ऑल दी बेस्ट देऊयात. ही मॅच त्यांच्यासाठी देखील इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट इनिंग सध्या तुम्ही पाहताय. अगदी शिवाजी यादव बॉस अध्यक्ष घरी असून म्हणजे काही कामानिमित्त असून मॅच वरती त्यांचं लक्ष आहे सगळं. आणखी बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. अमित कासुडे असेल या सर्व बाहेर, कारण की उद्याचा कार्यक्रम जो आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण तयारी त्यांची आत्तापासून चालू झाली आहे. म्हणजे अमित कासुडे असेल किंवा बॉस असेल त्यांच्यासोबत मित्रपरिवार असतील, हे सर्वजण उद्या जे सर्व कामं लागणार आहेत, उद्याच्या दिवसामध्ये जे साहित्य सगळे लागणार आहेत मॅच साठी, त्या सर्वांसाठी त्यांचं मॅच वरती लक्ष असताना त्यांना देखील सॅल्यूट आहे. पहिला चेंडू हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. पृथ्वी मार रहा है माही. अप्रतिम फटका. हेलिकॉप्टर लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. धमाका मान्सून ब्लास्टचा षटकार. वॉडी स्ट्रोक. काय तो फटका आहे. एखाद्या पावसाळ्यामध्ये गरम चहा प्यावा असं सुख या फटक्यानं दिलंय. क्वालिटी A1. यावेळी देखील विकेट घेण्याचा प्रयत्न. बॅटीच्या टॉपला डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. 2 चेंडूच्या अखेरीस 7 धावा स्कोर कार्ड वरती. अमर मराठे एका साइडला 32 शिरा या टीमचा खऱ्या अर्थानं असलेला एक डायमंड, तर दुसऱ्या साइडला RBचा डायमंड, पाटणचा डायमंड. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या टॉपला डिक्लेअर मध्ये एक धाव. शिवाजी यादव यांच्या माध्यमातून 500 रुपीज कॅश या षटकारासाठी पहिला दिलं गेलंय. अप्रतिम वॉटर स्ट्रोक यार. हेलिकॉप्टर राज का स्टेटस मिल गया भाई. 32 शिराळा अमर मराठे पाटण पृथ्वीराज या दोघांमधले चाललेली लढत. दोघी शेअर आहेत, दोन्ही सव्वा शेअर आहेत. दोघांनाही टेनिस क्रिकेट रबर क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. दोघांमध्ये जिद्द आहे म्हणून की काय गाठ पडली सेमीफायनल मध्ये. यावेळी देखील सुरेख फटका. जाग्यावरून स्टँड अँड डिलिव्हर ठोकलाय. अगदी 6 धावेसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर षटकार. पृथ्वीराज यादव. पृथ्वीराज आहे तर मॅच आहे. पृथ्वीराज आहे तर आनंद आहे. पृथ्वीराज आहे तर धाव संख्या आहे. पृथ्वीराज आहे तर सर्व काही आहे. RB11 समीर भाई ढिगे साहेब घरी बसून मॅचचा आनंद घेत आहेत. ते देखील खूप खुश झाले असेल की आज RBचं नाव सेमी पर्यंत जाऊन पोहोचलंय. वॉट अ मॅच यार. यावेळी देखील आणखीन एक येतोय. वेलकम गेट वर मान्सून धमाका, मान्सून ब्लास्ट आणि मान्सूनची ऑफर मात्र चालू झाली आहे. एक बाय 1 गेट 1 फ्री आणि या आधीचा त्याच्यावरती हा होता फ्री षटकार. टीमची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती. टोटल चेंडू झालेत 5. पृथ्वीराज 5 चेंडू 20 वरती खेळतोय. काय बॅटिंग आहे. अमर मराठेला बरेचसे प्रश्न त्यानं मात्र सोडवून टाकलेत. ही होती या प्रश्नांची घेवाण उत्तर मात्र देत होता पृथ्वी. वॉट अ मॅच. आज अनिकेत देखील आपल्या सोबत जोडला या स्पर्धेसाठी. सरपंच देखील जोडला, त्याचं देखील करूया स्वागत. प्रत्येक जण या स्पर्धेकडे खेचला गेला. युट्यूब वरती सकाळपासून 800+ प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेले, त्यांचं स्वागत आहे. ओम साई MTC 20 धाव संख्या. चांगला चेंडू हाताला गेलाय. अमर मराठेला पाहताय नाराज आहे थोडासा.
कारण की त्याचे हावभाव, त्याची चेहरापट्टी बरंच काय सांगते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 20 धावसंख्या. स्क्रीनवर तुम्ही पाहता RB11चा पॅव्हेलियन, संपूर्ण RB11चा पॅव्हेलियन तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. प्रत्येक जण व्यासपीठाच्या समोर उभा आहे आपापल्या पॅव्हेलियन मध्ये, शांततेत हाताची घडी घालून, कारण की आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती टेन्शन. आणि मध्येच रितेशने हात वर करून अगदी सांगितलंय, होय मी देखील आहे, कारण की तो मुकादम आहे या सगळ्यांचा. 20 धावसंख्या 20. वॉट अ मॅच यार. 32 शिराळा कधी पलटवार करू शकते, कारण की ते पण सेमीफायनल पर्यंत असेच पोहोचले नाहीयेत, हे पण लक्षात ठेवून चालूयात. कारण की त्यांनी देखील बऱ्याच टीमला पावसाळे दाखवले, बऱ्याच टीमला पाणीपत केले, चारीमुंड्या चित केले, खडे चाललेत, पाणी पाजले आणि आत्ता जाऊन पोहोचलेत. आणि त्यांच्या समोर दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरून ट्रेन आले, ती आहे RBची. हे दोघे एकमेकांसमोर असताना जंगल का राजा एक ही रहेगा ना भाई. आणि या जंगलाचा राजा कोण आहे? जो मान्सून ब्लास्ट आहे, पश्चिम महाराष्ट्र रबर बॉलचा. जो राजा असेल तो कॉलर टाईट करून फिरेल. अमर माने. पहिला चेंडू यॉर्कर, रब आएगा मजा. अगदी यावेळी पहा, वाईट +1 तब्बल 2 धाबा. अमर मराठे, अमर माने. अमर मानेला आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी पडली त्याची, अप्रतिम गोलंदाजी त्याने हाताळली आहे. यावेळी क्लीन बोल्ड, ही आहे गोलंदाजी. हा होता पलटवार, हा होता वार अमर मानेचा. वॉट अ मैच यार. अमर माने आया, खुशियां लेके आया भाई. एक हाथ से दो, एक हाथ से लो, गिव एंड टेक. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब. हीच मॅच आहे. आरेला कार उत्तर द्यावंच लागेल. आणि गणेश शिंदे गोल्डन डक भैया, गोल्डन डक. कारण की कुठली धावसंख्या नाहीये. मात्र दुसऱ्या साईडला पृथ्वीराज, त्याच्या बॅटमधून 50 आली तर शिवाजी जाधव कडून 3000 रुपयाचं कॅश प्राइस त्याला दिलं जाईल. लेट्स सी 3000 की त्याच्यापेक्षा जास्त, कारण की जिथे मॅच मध्ये पैसा वसूल मॅच सध्या चालू आहे. अगदी सकाळच्या सत्रापासून पहिल्यांदा गोल्डन डक वरती शिकार झाला. सगळ्या मॅच मध्ये नाबाद राहिलेला गणेश शिंदे. हे क्रिकेट तुम्ही आधी काय खेळ केला सेमीफायनलला? जो गणेश शिंदे प्रत्येक मॅचला नॉकआउट राहिला तो आता माघारी आला आणि मैदानामध्ये कॅप्टनला रवी बोरगे सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. कॅप्टन पृथ्वीराजची जबाबदारी कळत न कळत त्याच्या खांद्यावरती जास्त आली आहे. अमर मानेचं का कौतुक केलं जात होतं आणि का नाही कौतुक करायचं? 32 या टीमची उमेद आहे, अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा अशीचा तो किरण होता ज्यानं सगळा अंधार दूर केलाय. वॉट अ मॅच यार भाई. 5 ओव्हरची असल्यावर अजून मजा येणार, कारण की प्रत्येक एक नवीन ओव्हर असणार. नवीन ओव्हर मध्ये नवीन कहाणी लिहिणार. एक पान फाटलं म्हणून कहाणी संपत नाही, पान पलटी. अमर मानेचा अध्याय चालू. ओहो, यावेळी देखील थोडासा बाहेर ठेवला. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. रवी बोरगेच्या खांद्यावरती देखील जबाबदारी. पृथ्वीराज यादव त्याला अधून मधून काही गोष्टी सांगत जाईल, काही गोष्टी समजावत जाईल, कान मंत्र देत राहील. मात्र या मॅच मध्ये अमर माने एक वेगळीच गोष्ट घेऊन आले. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 32 मध्ये एक गोष्ट आहे, अमर माने, अमर मराठे, की दोन्ही अशी नावं आहेत जी सातत्याने चर्चेत असतात. आणि या दोन्ही नावांना आतापर्यंत 32 ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट मध्ये एक वेगळ्या उंचीवरती आणल्या. मगाशीच कॅप्टन बोलला, चांगली टीम बनली आरबी देखील. यावेळी फटका चांगला आहे. मागचा पाय वाकवला होता, बसला होता मागच्या पायावरती आणि चेंडू हवेमध्ये असताना अप्रतिम कॅच पकडली आहे. महादेव यांच्या माध्यमातून कॅच पकडली गेली आहे. रवी बोरगे माघारी येतोय. पहिल्या ओव्हरची कहाणी RB11ची. दुसऱ्या ओव्हर मध्ये अब मेरी बारी, बारी बारी सबकी बारी. पहिले ओव्हर में तुम्हारी अब मेरी बारी. आणि हेच सांगतोय सध्या गोलंदाजी करत असताना अमर माने. वॉट बॉलिंग एफर्ट्स. मागचा पाय वाकवला होता, फटका एक्झिक्यूट केला. अगदी नंतर त्याला समजलं की हाईट जास्त भेटली आहे, अंतर भेटेल का, आणि नव्हतं भेटला. नाही आहे अर्थातच महादेव कदम ज्यांनी पकडली कॅच. सूरज चाललाय मैदानामध्ये दाखल होतोय. कुसरुंड या टीम मधून खेळणारा हा खेळाडू, मॅन फ्रॉम कुसरुंड.
सूरज मैदानामध्ये दाखल झाला. सूरज शिंदे मॅन फ्रॉम कुसरून. धाव संख्या 23. 4 चेंडू झाले, 2 अजून बाकी आहेत. येस, बॅटरला विनंती करेल थोडस स्पीडअप घ्या. यावेळी पहा, यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या साइडून आपण पाहिलं तर तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 5 आणि जिथे आपण पाहिलं धावसंख्या आली फक्त 3, विकेट आले 2. जम्याची बाजू सांगू तर पृथ्वीराज 5 चेंडू खाली उभा आहे. सर्वात मोठा धोका आणि सर्वात मोठी गळती बाजू की पृथ्वीराज खाली उभा होता. 6 चेंडू, 1 ओव्हर तो खाली उभा होता. खाली उभा नव्हता, खाली उभं केलं त्याला अमर मानेनं. अमर मानेनं पृथ्वीराजला बाद नाही केलं, पण त्याला खाली उभं ठेवण्याची ताकद त्यानं ठेवली समोरच्या फलंदाजांचे विकेट घेऊन आणि डॉट करून. आणि जिथे आपण पाहिलं 2 षटकांच्या अखेरी 24 धावा. 24 एका ओव्हर मध्ये 20 आणि 2 ओव्हर मध्ये 24. ग्राफ खाली पडलाय. शेअर मार्केटमध्ये मार्केट जसं खाली पडतं, जे शुक्रवारी पडलं होतं सेन्सेक्सचं, त्याच पद्धतीने आज देखील मार्केट थोडासा खाली पडलंय. 24 तिन्ही मॅच आपण पाहिलं तर प्रशांत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय ऍज अ स्कोरर. तिन्ही मॅच मध्ये 4 धावा. नितीन आमच्या सोबत बसलाय स्कोरर. तिन्ही मॅच मध्ये 4 धावा त्यानं खर्च केलेत. विनायक झेंडे येतोय गोलंदाजीसाठी. विनायक, हाईट पहा विनायकची. विनायक हाईट फॅक्टर, हाईट बघा त्याची, अगदी 5.5-6 फुटाचा खेळाडू आहे. त्याच्या समोर आता पृथ्वीराज. 24 धाव संख्या स्कोर कार्ड वरती RB11 या मॅच मध्ये. हलक्या त्यानं खेळण्याचा प्रयत्न अगदी थोडासा बाजूला झालाय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. अभि सर सध्या स्क्रीन वरती पाहत आहे अंपायर. व्हाईट बॉल. यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर अगदी एक पायावे मध्ये करून खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. पृथ्वीला चेहरापट्टी पृथ्वीची तुम्ही पाहताय. अगदी शांत क्रिकेट. डोक्यावरती बर्फ, खिशात कॅल्क्युलेटर, संयम आणि ती शांतता त्याच्याकडे अजूनही दिसते. कुठली घाई गडबड नाहीये, त्याला माहिती आहे 5 ओव्हरची मॅच आहे ही. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या टॉपला 1 धाव. धावा येणं गरजेचं RB11 पाटणसाठी, कारण की पृथ्वीराज उभा राहणं आणि धावा येणं यामध्ये आपण पाहिलं तर तो उभा राहणं हे देखील महत्वाचं आहे. कारण की तदनंतर आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप आहे, पण आता सध्या फॉर्म मध्ये 8 चेंडू 21 ठोकणारा पृथ्वीराज सध्या मात्र मैदानामध्ये उभा आहे. 27 आहे स्कोर कार्ड वरती. 27 लॉस ऑफ द 2 विकेट्स. हाफ ट्रॅकर टाकलाय पुन्हा एकदा. डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. माहिती बदलली आता. जर पेपर आधीच माहिती असेल तुम्हाला काय तर तुम्ही आधीच उत्तर तयार ठेवता, आणि तेच केलं. आता पहिल्या ओव्हर मध्ये पेपर फुटला, आता उत्तर चालू झाली. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती कट लागते डिक्लेअर, कट लागते डिक्लेअर, आणि अधून मधून धमाका येऊ शकतो, येऊ शकतो. आगाज है, अंदाज है, अंदाज अपना अपना है भाई. अप्रतिम फटका. शॉर्ट आर्म फुल, पॉवरफुल, वंडरफुल होता आणि केअरफुल पण मारला होता, की या चेंडूवरती खेळताना बरीच काळजी घेतली होती. जिथे धावसंख्या 34, 34 वरती जाऊन पोहोचते. 34 धावसंख्या. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये 1 धाव जातीये. 35 ऑन स्कोर कार्ड. 35 धाव संख्या आता स्कोर. 36 धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती आहेत. अपील करण्याचा प्रयत्न. जिथे बॅट स्विंग केली आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी हावभाव, चेहरापट्टी पाहत आहे. दोघे एकमेकांकडे बघून हसतायत. विकेट किपर आणि बॅट्समन एकमेकांकडे बघून हसतायत. बॅट्समन सांगतो मी निघालो असतो कधीच,
पण यावेळी मात्र अगदी 3 षटकांच्या अखेरी 36 धावा, 36 लॉस ऑफ द 2 विकेट्स. 36 धावा आफ्टर 3 ओव्हर, 3 षटकांच्या अखेरी 36. पॅव्हिलियन दाखवलं जातोय. राजेश कुराडे बरेच कानमंत्र देतोय सध्या सँडीला. सध्या तुम्ही पाहता राजेश सांगत असेल मी असतो तर आता 4 मारले असते. सँडी बोलतोय राहू दे रे यार, तू आलास लेट आणि त्याच्यामधून या गोष्टी सांगू नको. ही चर्चा चालली असेल दोघांची. दुसऱ्या साईडला आपण पाहतोय रविदास शांत आहे. हे संपूर्ण चेहरापट्टी आपण पाहत आहे. पॅव्हिलियन थोडं टेन्शन मध्ये देखील येतात चेहरे हे, कारण की सेमीफायनल खेळतात. त्यांना माहिती आहे एक कदम दूर आहे, एक पाऊल पुढे टाकलं की आपण फायनल मध्ये, आणि त्यांना स्वप्न पूर्ण करायचंय. आणि 32 शिऱ्याचा पॅव्हिलियन देखील थोड्या वेळानं दाखवला जाईल तुम्हाला. अमित पाटील हा डेड बॉल होता, कारण की हा पहिला होता. अमित पाटील कॅप्टन टीमचा. हा बॉल तर नो आहे, जिथे फटका तर खेळून काढलाय, पण अगदी एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. ओहो, नो +1. कारण की ये मौका बार बार नहीं मिलता भाई. फ्री हिटचा चेंडू येणारा. फ्री हिटचा चेंडू, शॉर्ट आर्म पूल आहे, खेळाडू आहेत इथे, मात्र धाव कंप्लीट केली. एक दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये. फ्री हिटचा चेंडू, त्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी हिट झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. टीमची टोटल थोडीशी पुढे जाईल. 39 धाव संख्या स्कोर कार्ड वरती मात्र सजवली जाईल. 39 धाव संख्या. फ्री हिटचा चेंडू भेटला होता, यादी नो भेटला होता. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. येस, चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये, चेंडू पाठवायचे. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर पृथ्वीराज बडी मछली जाल में फसी, आणि अगदी कानापर्यंत आवाज पोहोचला होता. बॅटर गॉन होतोय. पृथ्वीराज नावाचं वादळ शांत झालंय, आणि तदनंतर मात्र 39 धाव संख्येवरती 3री विकेट पडली आहे. 15 धावा, 32 धावा ठोकल्यात 15 चेंडू मध्ये त्यानं. आणि आता मात्र कॅप्टन 26 पृथ्वीराज नावाचं वादळ होतं ते थोडंसं शांत झालंय. पाऊस शांत झालाय, वादळ शांत झाला. पृथ्वीराजची बॅटिंग प्रत्येकाला मात्र जरूर आवडली. एक चांगली धाव संख्या त्यानं ठोकली. प्रत्येक जण टाळ्या वाजवून त्याचं कौतुक पॅव्हिलियन मध्ये करतोय. वेल प्लेड RV11 पाटण साठी तो खेळला. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अमित पाटील कॅप्टनने मात्र एक मोठी विकेट घेतली 32 शिराया या टीमच्या. यावेळी देखील आपण पाहिलं थोडासा बाहेरून खेचून खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. ओव्हर क्रमांक सध्या आपण पाहिलं तर 4थी मार्गस्थ आहे, पण 3 चेंडूचा खेळ झाला आणि अजूनही 3 बाकी आहेत. अमित पाटीलला स्क्रीनवरती दाखवलं जातं जो कॅप्टन या टीमचा, ज्यानं मात्र एक मोठी विकेट या टीम साठी घेऊन दिली. आणि कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट हे नेहमी आणखीन एक सिद्ध झालंय. ओहो, यावेळी देखील अगदी यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू गॅदर केलाय, फेकी डायरेक्ट हिट. थ्रो केला अमित पाटील. कॅप्टन आज मात्र एक धक्के देतोय RV पाटण या टीमला. धक्क्यावरती धक्के चालू झालेत आणि आफ्टर 10 मात्र
अतुल भालेकर कॅप्टन 26 देखील माघारी येतोय. अतुल भालेकर येईल माघारी आणि तदनंतर मैदानामध्ये मात्र दाखल केला जातोय अर्थातच राजेश कुराडे, मॅन फ्रॉम कोयना नगर, मॅन फ्रॉम मिस्टर PTPL. सलग 2 वर्ष ज्यानं मिस्टर PTPL चा किताब पटकवला. लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन आता मैदानामध्ये दाखल होतोय राजेश कुराडे. 39 धावसंख्येवरती अजूनही गाडी थांबली. हा ब्रेक लागलाय आणि आता हँड ब्रेक खेचलाय कारण की 2 विकेट आणि इथून पुढे मात्र टाळा लावण्याचा प्रयत्न करतील अमित पाटील आणि कंपनी, संपूर्ण त्याची टीम. एक चेंडू अगदी 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. सेमीवेक. ओहो, यावी मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी राहिली अमित पाटीलची, काय एफर्ट्स राहिलेत. पहिल्या ओव्हर नंतर मॅच सेकंड ओव्हर पासून वारा बदलला, हवा बदलली, कहाणी बदलली, चर्चा थोडी वेगळी राहिली. मात्र चर्चामध्ये आपण येऊ शकतो. RB11 ला देखील माहिती आहे सूरज या मॅच मध्ये मात्र जरूर प्रयत्न करतो त्याच्या साइडून. यावेळी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते त्याच्या माध्यमातून. सूरजला झूम केलं ओमसा MTC न. सूरजच्या पायातून अजूनही रक्त येत आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. आणखी एवढी दुखापत असताना सूरज अजूनही खेळतोय. त्याचा एक पाय तुम्ही पाहिला, गुडघे अक्षरशः फुटलेत त्याचे, तरीही तो मॅच मध्ये अजूनही इन आहे, खेळतोय. 4 षटकांची अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर 40 पहा स्क्रीनवरती. सूरज पूर्णपणे स्पष्ट होते, जे रक्त गळते त्याच्या पायामधून ते पूर्णपणे ओमसा MTCच्या स्क्रीनवरती दिसतंय. ही आहे क्लिअरिटी आणि हे क्रिकेटसाठीच दिलेलं पूर्णपणे समर्थन, योगदान. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आता धावा हव्यात टीम बॅटिंग करणाऱ्या पाटण वॉरियर्स RB11 ला. पाटण वॉरियर्स RB11 टीम, धावा हव्यात या टीमला. ओमकार पाटील आला आता मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. मांगले गावचा सुपुत्र विजय पावले सरांना, भाऊंना मिस करतोय, पण मांगले गावाचं नाव आजही 32च्या माध्यमातून मैदानामध्ये पडतंय, मैदानामध्ये येत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. मांगले गाव टेनिस क्रिकेटला हिरा देणारं गाव. ओहो, चांगला चेंडू अगदी वेगानं टाकलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली जात नाहीये. पहिला निर्धाव आलाय. या मॅच मध्ये कहाणी बदलावी लागेल. कहाणी आपल्या हातात आहे, बॅट आपल्या हातात, कहाणी बदलू शकतो. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 40 धावसंख्या. यावेळी देखील चांगला चेंडू हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. राजेश कुराडे दुसऱ्या साइडला, सॅक्रिफाईस घेता येत नाहीये विकेट. सूरज शिंदे या मॅच मध्ये तब्बल डॉट चेंडू काढतोय आणि आता मात्र ओमकार पाटील, मॅन फ्रॉम मांगले गाव, तब्बल 2 चेंडू त्यानं मात्र डॉट त्यानं मात्र घालवलेत. एक वेगळी ऍक्शन आणि वेगळी रिॲक्शन. व्हाईट बॉल यावे मात्र जरूर बघायला भेटतोय की काय काय एफर्ट्स आहेत. व्हाईट बॉल, काय विकेट किपिंग आहे. आणखी ऍज अ विकेट किपर जो चेंडू अडवलाय तो खूप लांब होता. पहा अमर मराठे काय झडप टाकतोय. अभयारण्यात असे चिते दिसतात. यावेळी देखील विकेट घेण्याचा प्रयत्न, बॅटीने जरूर खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळतोय. अखेरीस एक धाव कंप्लीट केली आहे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. आता चेंडू मात्र बाकी आहेत 3. धावसंख्या 42, माफ करा, धावसंख्या 42. येस 42, 42 धावसंख्या. राजेश कुराडे लेफ्ट हँडेड बॅटर. क्षेत्ररक्षण बदललंय पूर्णपणे, विवरचना बदलली. सेमीफायनलचा किताब आहे, सेमीफायनलची मॅच आहे, प्रेशर आहे.
या प्रेशर मध्ये 42 स्कोर कार्ड वरती आहेत. आता फक्त 3 बाकी आहेत चेंडू आणि 3 मध्ये किती धावा येतात यावरती मात्र टार्गेट आहे. वॉट अ बॉल यार. पडतोय काटा बदलला. पडला कोण बदलला. प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी अचानक 2 वरती येते. हा तर या गोलंदाजाची शैली आहे. चेंडू पडल्यानंतर टर्न भेटला. रबर क्रिकेट मध्ये रबर बॉलला टर्न करणारे गोलंदाज हे कमी बघायला भेटतात. ऑलरेडी चेंडू ओला असतो. टेनिसची गोष्ट वेगळी आहे. रबर मध्ये देखील टर्न भेटतोय. हा देखील चेंडू पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. जास्त बाहेर चेंडू. एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 1 धाव पुढे जाईल. 43. रिप्ले मध्ये पहा अगदी चेंडू निघून जातोय बाहेरून. व्हाईट बॉल. चॅलेंज जरूर केलं होतं मात्र योग्य डिसिजन. अवी परब सर इज अ गुड क्रिकेटर ऑल्सो. लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट देखील MCA क्वालिफाइड मॅन फ्रॉम कोलीवाडा. ओहो यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी वेगानं टाकलाय. कुठली हालचाल नाहीये. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी आहे ओमकार पाटील. अप्रतिम गोलंदाजी राहिले. फक्त 2 धावा त्यानं खर्च केलेत 5 चेंडू मध्ये. यावेळी देखील वेगवान चेंडू शरीरावरती आदळतोय. डिक्लेअर मध्ये 1 धाव. अप्रतिम गोलंदाजी. चव्वेचाळीस धावा आणि 45 धावेचं आव्हान आहे. तर बॅटिंग करत असताना 32 शिराळ या टीमला 45 रन्स टू विन. ओव्हर क्रमांक 4 आणि ओव्हर क्रमांक 5 ही पूर्णपणे शांत गेली आहे. सध्या टीम तुम्ही पाहताय 32 शिराळ टीम पॅव्हलियन मध्ये जरूर जाते. दाखल होताना सध्या दाखवली जाते संपूर्ण टीम लाईनअप मध्ये. आपल्या पॅव्हलियन मध्ये जिथे अगदी मंदिर आहे आणि मंदिराच्या जवळच त्यांनी आपलं पॅव्हलियन बनवलंय. सध्या ती दाखल होते पहा पॅव्हलियन मध्ये. संपूर्ण टीम. दुसरी टीम RB11 पाटणची देखील पॅव्हलियन मध्ये दाखल झाले. चेंडू येत आहेत मैदानामध्ये. चेंडू आम्ही पोहोचवतो. हा पॅव्हलियन तुम्ही पाहू शकता. सध्या पॅव्हलियन मध्ये सचिन मिस्टर सचिन तुम्ही पाहताय. विक्रम दादा पॅव्हलियन मध्ये अध्यक्ष आहेत. हे संपूर्ण तुम्ही पाहताय. विक्रमला तुम्ही पाहताय. सगळ्यांना ते मात्र शुभेच्छा देत आहेत. चेतन भाऊ देखील आहेत पॅव्हलियन मध्ये. चेतन दादा देखील शुभेच्छा देतात प्रत्येकाला. विजय युवराज दादा देखील पॅव्हलियन मध्ये त्यांच्या तुम्ही पाहताय. संपूर्ण त्यांचं पॅव्हलियन सध्या स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. आमचे सोमनाथ भाऊ देखील आज आहेत. चेतन भाऊ सोमनाथ भाऊ हे सगळे आज जोडले गेलेत. आमचे फौजी धाबा गणेश दादा देखील आज जोडला गेलाय. मॅचचा आनंद घेतोय. घनसोलीमध्ये तांबड्या पांढऱ्या रस्त्याची चव वेढ केले तो फौजी धाबा. तो देखील आज जॉईन झाला. संध्याकाळी दिसेल धाब्यावरती तो. त्यांच्यामध्ये तांबड्या पांढऱ्या रस्त्यासोबत प्रेम पण वाढलं जातं. हे गाव पातळीवरती क्रिकेट तरुण पिढीला नशा लावणारं क्रिकेट आहे. शुभम शिंदेचं असं म्हणणं आहे. त्याने कमेंट केले ही.
30 चेंडू 45 धावांची आवश्यकता. येस जाऊया मॅच कडे. खऱ्या अर्थानं 45 धावेचं आव्हान असतं. 45 धावेचं आव्हान या मॅच मध्ये दिलं गेलंय. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच RB11 पाटण ही टीम आहे. सध्या मॅच मध्ये अमर मराठे आणि हर्षल हे दोन्ही महत्वाचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. कॅप्टन 26 नाविन फर्स्ट ओव्हर आणि लहू जाधव आमच्या सोबत जोडले गेलेत. 30 चेंडू 45 धावांची आवश्यकता. एका बाजूला बनपूर एक्सप्रेस, साताऱ्याचा मलिंगा, अतुल भालेकर सज्ज होत असताना स्ट्राईकवर अमर मराठे, मराठवाडे गावचा खेळाडू. उपांत्य लढत आपण पाहताय. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आलाय. गोलंदाज अतुल भालेकर यांनी थांबणं पसंत केलंय. डेट चेंडूचा इशारा केला जातोय. अगदी 45 धावा करायच्या आहेत. लक्ष जरूर छोटा आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं. 5 षटकांची उपांत्य लढत. पहिला चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. डेट चेंडूचा इशारा केला जातोय. येस किरण सर, 45 धावा बनवायच्या आहेत. सुरुवात कशी होते यावर खूप काही अवलंबून असेल. अगदी वेल बिगिनिंग हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली केली तर अर्ध काम होतं. पण तुमच्या सुरुवातीपेक्षा जेव्हा एखादं पुस्तक हातात घेतो तेव्हा पहिलं पान वाचलं की असं वाटतं डायरेक्ट लास्टचं पान वाचावं. म्हणजे शेवट देखील महत्वाचा आहे. या मॅच मध्ये सगळी कहाणी खूप मोठी असेल आणि दिलचस्प असेल. अतुल भालेकर बॅटची कडा लागली आहे का? अपील जरूर केली आहे परंतु जर पाहिलं तर पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये या सामन्यामध्ये अमर मराठे यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. कारण व्यावसायिक गटातील क्रिकेटचा अनुभव आहे परंतु उपांत्य लढत आहे. उपांत्य लढतीमध्ये जो संघ दबाव चांगला हाताळेल तो मात्र संघ हा सामना जिंकेल. काय चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुडल्यांतला चेंडू पडल्यानंतर अगदी हलकासा कट होतोय. आज देखील पावसाने मनमुराद बॅटिंग केली आहे. आपण पाहताय पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 पहिला दिवस. उपांत्य लढत पहिली. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. यस पंचांचा इशारा. अवांतर चेंडू. या डावाची सुरुवात मात्र अवांतर धावेने झाले. अमर मराठे, मराठेवाडी गावचा खेळाडू. यस वाईट +1 2 धावा आणि त्यांच्या साथीला आहेत हर्षल. त्यांना देखील अगदी आज 32 शेळा या संघाने देखील प्रभावित कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स RB11 ही लढत अगदी मोठी पाहायला मिळेल. 2 तालुक्यांमधील लढत, 2 तालुक्याच्या नजरा असतील. उपांत्य लढत. आता जर तुम्ही हा सामना जिंकलात तर मान्सून ब्लास्ट 2024च्या अंतिम लढतीमध्ये खेळण्याची संधी असेल. अतुल भालेकर ओव्हरपिच चेंडू. अगदी खोदून काढल्या चेंडूला लॉंग ऑन क्लिअर करून जाईल चेंडू. सीमारेषा पार. मान्सून ब्लास्ट बिगिट षटकार. अप्रतिम फटका होता लहू आणि बॅटच्या अगदी रडामध्ये. भाई बैट के सामने डालेगा तो यही तो पाएगा. बोला था ना बैट के नीचे नहीं डालने का. हेच आहे कारण की अगदी बॅटच्या समोर टप्प्यात आला. तदनंतर हा फटका अमर नाही सोडत. अमर मराठे तो चिता आहे खऱ्या अर्थानं. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 32 शिरा एक डोंगराच्या पलीकडे एक डोंगराच्या अलीकडे आल्याल पड्याल अशी मॅच. एक संस्थापक दुसरे अध्यक्ष अशी मॅचेस ही बघायला भेटेल तुम्हाला. सेमीफायनल क्रमांक 1. अतुल भालेकर पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील. अतुल भालेकर लोअर फुलटॉस चेंडू होता. ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे सीमारेषा लगत. एकेरीचा प्रयत्न झालाय अमर मराठे यांच्या माध्यमातून. या सिंगलने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 3 चेंडू अखेर बिनगडी बाद 9. हर्षल सोनवडीचे खेळाडू आहेत. यांच्यावर देखील नजर असेल. यांनी देखील चांगली कामगिरी केली आजच्या दिवसभरामध्ये. लेटकट करण्याचा प्रयत्न अपील केली जाते परंतु कौतुक व्हायला पाहिजे अतुल भालेकर यांचं. ज्या प्रकारे षटकार आल्यानंतर मात्र आता अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळली. किरण सर, जर सामना जिंकायचा असेल तर अचूक टप्पा अचूक दिशा वर गोलंदाजी करावी लागेल. अगदी सामना जर जिंकायचा असेल तर गोलंदाजीमध्ये धार आणावी लागेल. आणि 45 आहेत आणि या 45 मध्ये कुठेतरी एक दुसरी चांगली ओव्हर येणं गरजेचं. जिथे विकेट असेल आणि धाबा कमी असतील अशा पद्धतीने मॅच बनवू शकते. लेट्स सी बनते का.
अतुल भालेकर ओव्हरपिच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेलची संधी, गोल्डन विकेट प्राप्त होईल का? अगदी क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत, त्याच दरम्यान 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात. फलंदाज हर्षल यांचं मात्र खातं उघडलं जात आहे. अशा संधी तुम्हाला वारंवार प्राप्त होणार नाहीत, असे झेल तुम्हाला पकडावे लागतील. एक मॅच अजून आत्ताची जर मॅच चालू झाली नाही, जे खांदे झुकलेत ते अजून झुकून चालणार नाही की मनामध्ये हारणारा रनात हारतो, हे आतापर्यंतचा इतिहास आहे. जो मनात हारत नाही तो रनामध्ये कधी हारत नाही, हा वेगळा इतिहास आहे. 2 पाटणचे हिरो आणि 1 ओरोसीचा हिरो, एक करत आले. मोठी स्पर्धा होते म्हणजे शिवा बॉस, दुसरा अमित दादा आणि तिसरं किरण सर. वा, सचिन शिंदेचा हा कमेंट आहे ती वाचली आहे आणि चेंडू मात्र निघून जातोय. डोक्याच्या पलाड, डोंगराच्या आलाड, 6 धावेसाठी षटकार. टप्पा चुकला आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला टप्पा चुकतो त्यावेळेला फलंदाज मोठे फटके ठोकतो. अगदी फलंदाज हर्षल यांच्या बॅट मधून मोठा फटका, मोठा षटकार आला. पहिल्या षटकाके टीमची धावसंख्या बिनगडी बाद 17. बोला था ना बॅट के नीचे नहीं डालने का, तेच झालं. दोन्ही षटकार आलेत बॅटच्या खाली आलेत, बॅटच्या रडामध्ये आलेत आणि 17 धावा 17. पाटण 11 म्हणजे आरबी 11 जेव्हा खेळत होती पहिल्या ओव्हर मध्ये 20 होत्या, आता 32 शिराळा खेळते, पहिल्या ओव्हर मध्ये 17 आहे. ग्राफ तसाच वर आहे. विकेट आल्या होत्या, मॅच बदलली होती, मॅचची कहाणी चालू होती सेकंड ओव्हर पासून. आता सेकंड ओव्हर आले, आता कहाणी बदलते का? कारण इथून जर कहाणी अशीच राहिली तर 32 शिराळा टीम मॅच कधी घेऊन जाणार हे पण कळणार नाही आणि इथे काहीतरी धक्के द्यावे लागेल, ते पण मोठे. पृथ्वीराज यादव, गणेश शिंदे यांची 2 षटक ही अत्यंत महत्वपूर्ण असतील. षटक क्रमांक 2 साठी सळवेगावचा खेळाडू पृथ्वीराज यादव. पृथ्वीराज यादव यांचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये, यस पंच कळवतायत, घोषांकी क्षेत्रामध्ये. जसा पहिल्या डावामध्ये खेळ रंगला अगदी त्यातून तुम्हाला बोध घेऊन गोलंदाजी करावी लागेल. अगदी सहमती. ही ओव्हर क्रमांक 2 खूप इम्पॉर्टंट असेल कारण की इथे जर एखाद दुसरे विकेट भेटतात तर मॅच मध्ये कमबॅक होतोय. आरबी 11 पाटण वॉरियर्स या टीमचा 18 धावसंख्या स्कोर करवते आहे. अमर मराठे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यस अगदी पंच कळवतायत. लेग बाय स्वरूपात घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल. या अतिरिक्त धावांवर अंकुश ठेवावा लागेल. जर टीम आरबी 11 पाटण वॉरियर्स संघाला सामना जिंकायचा असेल तरी महत्वाचं षटक आहे, पुनरागमन करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. कमबॅक करावाच लागेल, कहाणी लिहावी लागते. यावेळी स्क्वेअर कट आहे, ऑन डिटो आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून. वा, काय नजारा आहे, काय तो टप्पा आहे, काय तो फटका आहे, काय ती धावसंख्या एकदम ओके मध्ये. वॉर्ड स्ट्रोक यार. स्क्वेअर कट, ऑन दी कव्हर हेड, ऑन दी टो, झपकन, काय फटका आहे. मान्सूनचा ब्लास्ट होता जो अमर मराठेचा होता. चापट होती ही स्क्वेअर कट साठी षटकार. 25 धावा धावफलकावर. पृथ्वीराज पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील. पृथ्वीराज यांचा हा चेंडू अगदी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. अमर मराठे एका चेंडूवर गोलंदाज अगदी वरचढ ठरतोय तर त्यानंतरच्या चेंडूवर फलंदाज, म्हणजेच काय तर बॅट आणि बॉलची लढत चांगली पाहायला मिळते. आपण पाहताय उपांत्य लढत मान्सून ब्लास्ट 2024. जास्तच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव आणखीन ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. आता धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26. 4 चेंडू झाले, 2 अजूनही बाकी आहेत आणि अमर मराठे घेतोय 7-14 वरती आणि या दुसऱ्या साईडला हर्षल देखील 3-8 वरती घेतोय. दोघांची बॅट तळपली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा चांगलासा संपर्क होत नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. अमर मराठे कोणतीही धाव घेणार नाहीयेत आणि अगदी ऋषिकेश माने सांगतायत, जो बात करते हसकर उनका नाम है किरण वस्कर. हे भारी होतं आणि हा चेंडू देखील भारी होता. थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ झाला. ऋषी मानेची कमेंट वाचली, जो बात करे हसकर उसका नाम है किरण मस्कर. यमक खूप छान जुळले ऋषी, थँक्यू सो मच ब्रो. 26 धावा 2 षटकांच्या अखेरीस आफ्टर 2 ओव्हर 26 लॉट ऑफ दी 0 विकेट. नाईस बॉलिंग अमित भाऊजी. योद्धा 11 संघाच्या कोहिनूर हिरा. तुमच्या भाषेत सांगायचं तर नाद निराळा 32 शिराळा. रोशेमरी पवार यांनी कमेंट केली आहे. थँक्यू सो मच रोशेमरी पवार. योद्धा 11चं नाव त्यांनी जरूर घेतलं या अमर साठी. 26 धावा स्कोर करवते. आता येणारे 18 चेंडूंनी 19 धावेची गरज आहे. चावली 11ची टीम तुम्ही पाहता स्क्रीन वरती दाखवली जाते.
तदनंतर ही संपूर्ण संघ मालक आरवी 11 पासून परी 11 कराड, स्वराज्य 11 32 शिराळा, तदनंतर सगळे संघ मालक तुम्ही पाहता स्क्रीनवरती, सगळ्या टीमचा स्क्वॉड तुम्ही पाहता. PMPL 1.0 रबर ब्लास्ट सीझन 0.1 शाहूवाडीची टीम असतील. ही संपूर्ण 10 संघ 10 तालुक्याच्या टीम्स सध्या स्क्रीनवरती दाखवल्या जात आहेत. आणि सध्या जी मॅच चालू आहे आरबी 11 पाटण वॉरियर्स विपक्ष 32 शिराळा, दोन्ही टीमचे स्क्वॉड देखील तुम्हाला दिसलेत. आता सचिन असवलेला लवकर आणले गोलंदाजीसाठी. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल अगदी आहे. सचिन असवले चौथं षटक हाताळत होते, परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये कर्णधाराने पाचारण केलंय. मराठा वॉरियर जुळेवाडी संघाचा खेळाडू महत्वाचं षटक असेल. अगदी 18 चेंडूमध्ये करायचे 19, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी एक षटक देखील पुरेसं असतं आणि ते पुनरागमन करणारं षटक असेल का? पहिला चेंडू सचिन असवले यांचा यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, काढले काठी. फलंदाज हर्षल बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम 32 संघाला बसतोय. आणि ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला ती मात्र आता सचिन असवले यांनी प्राप्त केली आहे. पहिला धक्का दिलाय म्हणजेच काय तर पाटण 11 आरबी 11 संघाला, पाटण वॉरियर्स संघाला पुनरागमन करण्याची संधी प्राप्त होईल का हे पाहायचं आहे. 26-1 सचिन असवले पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर ओव्हर द विकेटने ऑफ स्टंप अगदी उघडून फेकलाय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा करत असताना अमर मराठे समोर आहेत. 9 चेंडू 14 धावा नाबाद केल्यात आणि हा पहा रिप्ले काय खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजीसाठी निष्णात मारा केलाय सचिन असवले. लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. जुळेवाडी गावचा खेळाडू, एक गाव अकराचं क्रिकेट गाजवल्यानंतर आता मात्र आपल्या तालुक्यासाठी चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत असताना आपण पाहत आहे पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 पहिला दिवस, उपांत्य लढत क्रमांक 1. महादेव कदम नवीन फलंदाज महादेव कदम. पहिला चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता, स्टेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. जणू काही महादेव कदम सांगतायत मी डगआउट मधून सेट थ्रोन आलोय. पहिल्या चेंडूवर उत्तुंग घणाघाती षटकार. अप्रतिम फटका महादेव. आज वेगळी चर्चा राहिली मिस्टर महादेवची, कारण की जेव्हापासून बॅटिंग चालू केले मिस्टर महादेवने तेव्हापासून आपण पाहिलं तर एक वेगळाच निराळा त्यांचा, एक वेगळाच नाद आहे बॅटिंग करत असा, वेगळा परफॉर्मन्स आहे मिस्टर महादेव. काय फटका खेळलाय पहा, अप्रतिम त्यांची देहबोली आहे. आणि पहिला चेंडू फेस केलाय भाऊ, पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलाय आणि आल्या आल्या दुम धडाका दे धक्का टायगर मार रहा है. येस, अगदी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि पहा रिप्ले, हाय बॅक लिफ्ट आणि ज्या प्रकारे फॉलो थ्रू आहे, बॅट स्विंग आहे, अगदी मनमोहक दृश्य. 32-1 खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी ऑन साइडला चेंडूला वळवलाय. पृथ्वीराज यादव आहे तर चेंडू फील्ड करतील आणि चांगले क्रिकेट मित्र म्हणेन 32 शेळा, नाद निराळा 32 शेळा. आज भारतीय टेनिस बॉल क्रिकेटला एक 32 शेळ्याने हिरा दिलाय, त्यांचं नाव आहे विजय पावले भाऊ या नावाने प्रचलित असलेला. आज मात्र मान्सून ब्लास्ट मध्ये तालुक्याचा संघ कशा प्रकारे खेळ करेल डेट चेंडूचा इशारा केला जातोय, परंतु पाटण वॉरियर्स संघाचे खांदे झुकलेले दिसत आहेत. त्यांना पुनरागमन करावे लागेल, झेप घ्यावी लागेल, नक्की घ्यावी लागेल. यावेळी देखील अप्रतिम चेंडू हाताळला. सर्वात मोठं मी अभिनंदन करेल खरं तर, कॉंग्रॅच्युलेशन की शिवाजी यादव बॉस अध्यक्षांचं, जे व्यासपीठ त्यांनी उभं केलं, जिथे सगळे तालुके येऊन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न, सगळे तालुके येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. हे व्यासपीठ खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं आहे आणि अध्यक्षांचं जरूर कौतुक करेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहताय, टेनिस क्रिकेटची स्पर्धा असेल किंवा रबरची असेल, अध्यक्ष मॅच ऑन आहेत आणि मॅच कंटिन्यू स्पर्धाच्या त्यांच्या चालू आहेत. त्यामध्ये देखील पश्चिम महाराष्ट्र स्पर्धा घेणं आणि या सर्व गोष्टी हँडल करत असताना त्यांनी जे व्यासपीठ दिले आज पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला, रबर क्रिकेटला, ते खूप मोठं आहे. सॅल्यूट आहे या मेहनतीला. हो, यावेळी फटका आपण पाहिलं तर हवेमध्ये अगदी बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये टप्पा पडतोय आणि अगदी तिथेच खेळत राहिला. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केलेत आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय कंप्लीट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 36. 12 चेंडू फक्त 9 हव्यात आणि मॅच अजूनही बाकी आहे. मी असंच बोलेल, कारण की एखादी ती ओव्हर, एखादा तो हॅमर बसला की मॅचची कहाणी कदाचित बदलू शकते.
12 चेंडूमध्ये करायचे आहेत 9 धावा. भारत विरुद्ध श्रीलंकेची T20 आठवावी लागेल. अगदी असंच समीकरण होतं. 12 चेंडूमध्ये 9 सामना पलटला. म्हणजेच काय तर क्रिकेटमध्ये तुम्हाला पुनरागमन करण्याची संधी मिळते. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं म्हटलं जातं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतंही भाकीत वर्तवू शकत नाही. पाटण वॉरियर संघाला पुनरागमन करावं लागेल. एखादं महत्वाचं षटक अगदी सोहम शेलार गोलंदाजीसाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. उदयनमुख खेळाडू आहेत, परंतु 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 9 धावा. हे षटक अत्यंत महत्वाचं असेल. सोहमला बाहेर आणलं. यंग टॅलेंट, कोयना नगरीचं यंग टॅलेंट, माने नगरचं यंग टॅलेंट सध्या मैदानामध्ये. पहिला चेंडू अगदी डेड बॉल दिला जातोय. सोहमला आज प्रूफ करण्यासाठी एक वेगळा चान्स दिलाय आणि त्याला एक वेगळा मी म्हणेल प्लॅटफॉर्म दिला जिथे त्याला आज प्रूफ करायचंय की सोहमला गोलंदाजी दिली त्याने 6 चेंडू मध्ये काहीतरी वेगळं करून दाखवलं. तर हे नाव इथून आणि हा चान्स तुम्हाला भेटतो. आज एवढा यंग टॅलेंट खेळाडू तालुक्यासाठी क्रिकेट खेळतो तर भविष्य पुढे खूप उज्ज्वल आहे. थोडासा जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, खेळाडू पोहोचतोय चेंडू पर्यंत, तोपर्यंत पुन्हा एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे फेकी तर केली आहे, मात्र 2 धावा तोपर्यंत कंप्लीट होत आहेत. आणि तिसरी धाव यावेळी पूर्ण होते की काय? 3 रन तुमने चुराया, चुराया सनम. काय यावेळी 3 धावा, रनिंग बिटवीन द विकेट. एक चतुर आहे, दुसरा चिता आहे, दोन्ही हुशार आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, अप्रतिम. कारण की ह्या धावा चोरून घ्याव्या लागतात. मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे, लेंगे जरूर. आणि कम्युनिकेशन, आय कॉन्टॅक्ट होता, आय कोऑर्डिनेशन होतं आणि हे कम्युनिकेशन एवढं स्ट्रॉंग होतं की पृथ्वीराज चेंडू आरामात उचलतोय. भाई तुम उठाओ, आराम से फेको, हम भागेंगे, छीन के लेंगे. खरं क्रिकेट क्षेत्ररक्षण करत असताना पाटण वॉरियर्स, परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल महादेव कदम, अमर मराठे यांचं. अगदी सामना त्यांनी सोडला नाहीये. त्यांना माहित आहे की आपल्याला सामना जर जिंकायचा असेल, अंतिम लढतीमध्ये खेळायचं असेल तर आपले 100% द्यावं लागतील. चांगलं क्रिकेट. 32 शिळा याचा डेड चेंडूचा इशारा केला जातोय. सोहम शेलार गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. आता मात्र आपल्या तालुक्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी प्राप्त झाली आहे. संधीचं सोनं करायचंय. ओव्हरपेच चेंडू, चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी पृथ्वीराज यादव झेलचा प्रयत्न करत असताना वॉट अ कॅच. दिस इज अ कॅच ऑफ द डे. अद्भुत विलक्षण कॅच पकडलाय पृथ्वीराज यादव. इट्स अ कॅच ऑफ द डे. व्हाट अ कॅच यार, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच बनवली ही तीच कॅच आहे का जिथे मॅच बदलेल आणि या कॅचने मॅच मध्ये येईल. कारण की महादेव माघारी गेला. सोहम शेलारला संधी दिली होती आणि सोहमने ती विकेट मिळवून दिली आहे. आता सोहमचे येणारे पुढचे चेंडूचं डॉट येत आहेत, जर विकेट येत आहेत तर कदाचित लास्ट ओव्हर मध्ये मॅच बनू शकते. कहाणी अभी बाकी है मैंने बोला था. कारण की मॅच संपली नाहीये. RV11 पाटण वॉरियर्स देखील बऱ्याच टीमला धक्के देऊन इथे आली आहे आणि 32 शिरा देखील बऱ्याच टीमला धक्के देऊन इथे आली आहे. दोन्ही टीमने बऱ्याच टीमला पराभूत करून आतापर्यंत आलेत आणि म्हणजे दोन्ही टीमकडे ताकद आहे, दोन्ही टीमकडे शैली आहे, दोन्ही टीमकडे परफॉर्मन्स आहे आणि दोन्ही टीमकडे जिद्द आहे. विषय आहे जो मनातून हारेल तो इथे हारेल आणि जो 100त एकाला प्रूव्ह करेल तो इथे चमकेल. व्हॉट अ मॅच. 39. काय खेळ बा, वेळ बदलते. मगाशी पावसाळा होता, आता वेळ आली उन्हाची. पावसानंतर ऊन येतं, उन्हानंतर पाऊस येतो. मगाशी 32 शिराळ, आता पाटण. कदाचित फायनलला काय असेल, लेट्स सी. आता 10-6 अंकुश नवीन फलंदाज. अंकुश यांच्यासाठी पहिला चेंडू हाफ वॉली होता. पुलचा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी झेलचा प्रयत्न केला आणि सलगचा दुसरा झेल पकडलाय. सोहम शेलार यांनी सलगचा दुसरा धक्का दिलाय. 32 शिळा 11 फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच यार. 2 कॅचेस मॅच विन होऊ शकते. 2 कॅचेस मॅच बदलू शकते. कारण की आत्ताची कॅच पकडली ती सचिन अस्वलेने, ती देखील अवघड होती. अंकुशला पूर्णपणे शांत ठेवलंय आणि दुसऱ्या साईडला सोहम शेलारनं 2 विकेट घेतले. सोहम शेलार एक यंग खेळाडू आहे जो आजही मोठ्या मोठ्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळतो, मात्र आज तालुक्यासाठी मैदानामध्ये पहा ही कॅच किती अवघड होती.
ही कॅच पकडली आहे आणि तदनंतर ही तीच कॅच एका कॅच मुळे वर्ल्ड कप जिंकू शकतो तर एका कॅच मुळे मॅच ही तर जिंकू शकतो. आजही स्कायची ती कॅच आठवते, तिथून संपूर्ण भारतीयाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, आनंद अश्रू होतं. ती एक कॅच आणि तो वर्ल्ड कप आपल्याकडे आणि प्रत्येक जण रडला होता. रोहित शर्मा खाली बसला होता आणि हे होतं क्रिकेट. या मॅच मध्ये आता 9 चेंडू मध्ये 6 धावा हव्यात. हे पण जोडी दाखवली आमची रितेश आणि सरपंच यांची. 9 चेंडू 6. नवीन बॅट्समन आलाय अमर माने. एक अमर मराठे डोकेदुखी आहे ऑलरेडी, दूसरा भी आया भाई अमर. अब बारी है सोहम की, कारण की या डोकेदुखीवरती गोळी काढले सोहमनी आणि 9 चेंडू मध्ये 6. मॅच बनली आहे, बनवलीये, घडलीये, रंगवलीये मॅच. हॅट्रिकचा चेंडू सोहम शेलार सज्ज होतील आणि एखाद्या झेलने स्पर्धा जिंकली जाते आणि हे मात्र सातत्याने क्रिकेटमध्ये घडताना पाहिलंय. हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज होतील सोहम शेलार समोर अमर माने. महत्वपूर्ण चेंडू असेल, पुनरागमन करेल का पाटण वॉरियर्स? हॅट्रिकचा चेंडू आखूड टप्प्याचा होता, पुलचा फटका, चेंडू काही काळ हवेत आहे आणि ते मात्र विजयी फटका आला अमर माने यांच्या बॅट मधून. ए पहा, जणू अगदी पळत ही मिठी मारली अंगावरती उडी आणि तदनंतर मात्र 32 शिराळा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ बनतोय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 चा फायनल मध्ये जाणारी ही टीम आहे 32 शिराळा. सगळे त्यांचे समर्थक, सगळे खांदे त्यांचे, सगळे त्यांचे मान्यवर, सगळे जण आलेत आता मैदानामध्ये. हार्ड लक बॅड लक RB11 पाटण वॉरियर्स टीम. हार्ड लक बॅड लक आणि 32 शिराचा फायनलचा षटकार होता, फायनल मध्ये जाणारा जो अमरने मारला. व्हॉट अ बॅटिंग यार. 32 शिरा टीम. आनंद तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, येऊन डायरेक्ट अंगावरती उडी मारली आणि जसं चिंचोली तलावातून धावत यावं तसं पाण्यातून धावत आलेत आणि टीम तुम्ही पाहताय. 32 शिरा स्क्रीन वरती आता येईल, सेलिब्रेशन आता करतील आणि अगदी त्यांचा सर्कल जणू सेलिब्रेशन आता चालू होईल त्यांचं. आपल्या कुलदैवताच्या नावानं जयघोष करतील आणि एक छान त्यांचा सर्कल डान्स होईल. सगळे समर्थक तयार आहेत आता फायनलचा एन्जॉय. फायनल मध्ये त्यांनी एंट्री केले. पाहता या मातीला नमन करून आता मात्र ते जयघोष चालू झालेत आणि तदनंतर मात्र अगदी या मातीला नमन करतायत, या मातीच्या पाया पडतात आणि सर्कल मध्ये हा एन्जॉय त्यांचा. फायनल मध्ये गेली आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग रबर बॉल